बातमी पुण्यातून आहे। नवले पुलावरील अपघातातून वसंत मोरे थोडक्यात बचावले। फेसबुक लाईव्ह मध्ये हा थरार चित्रित झालाय। भरधाव वेगातील टेम्पो वसंत मोरेंच्या जवळून गेला। नवले पुलावर तात्या थोडक्यात बचावले। वसंत मोरे नेते ते शिवसेनेचे नेते आहे आणि ते थोडक्यात या अपघातात बचावले आहे। साधारण 15 दिवस झाले। 15 दिवसापासून एक जीआर निघाला होता। त्याच्यामध्ये सांगितलं की ह्या रस्त्यावरती स्पीड लिमिट हे 30चं असावं, त्याच्यानंतर ते 40चे केलं। पण आज सुद्धा बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर तुम्हाला 60चा बोर्ड दिसतो। म्हणजे ही फसवणूक प्रशासन कशा पद्धतीने करत आहे। हा जुना बोर्ड यांनी काढायला पाहिजे होता, परंतु तो अजून बोर्ड काढला नाही। त्यामुळे इथं गाड्यांना वाटतं 60चं स्पीड आहे आणि 60च्या स्पीडला गेलेली गाडी ही पुढे गेल्यानंतर ती ओव्हर स्पीड पकडतीये आणि विनाकारण लोकांना जे काही 2000-5000 रुपये जो दंड होतोय विनाकारण होतोय। तर फेसबुक लाईव्ह मधून हा सर्व प्रकार समोर आलेला आहे। एका भरधाव टेम्पो त्यांच्या दिशेने येत होता। अपघातातून वसंत मोरे थोडक्यात बचावले आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे जोडले गेले आहे। त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तात्या, नेमकं काय घडलं होतं त्यावेळी? मी आपलं कात्रज भागामध्ये गेल्या 8-15 दिवसापासून प्रचंड ट्रॅफिक वाढले। त्यामुळे आम्ही याच्यावरती थोडं अॅनालिसिस केलं आणि ट्रॅफिक का वाढलंय, कशा कारणास्तव वाढलंय हे जेव्हा आमच्या लक्षात आलं की नवले पुलावरती 30चं स्पीड केले, ते आता 40चं केलं। त्यामुळं लोकांचं काय होतं की लोक त्या भागातनं न जाता, कारण दंडाची पावती पडतीये, त्यामुळे लोक त्या भागात न जाता कात्रजमधनं जातात। हेच प्रशासनाच्या समोर आणण्याकरता की प्रशासनाने कुठल्या विषयावरती काम केलं पाहिजे, नक्की स्पीड कमी करून त्या ठिकाणी काय उपाययोजना केल्या पाहिजेत ह्या दाखवण्यासाठी मी ज्या ठिकाणी हे सगळे प्रकार घडतात त्या ठिकाणी उभा होतो। माझा लाईव्ह चालू होता, फेसबुक लाईव्ह, आणि त्या दरम्यान माझ्या पाठीमागे माझा भाऊ प्रशांत मोरे उभा होता आणि समोरच्या बाजूला कॅमेरा ज्यांनी हातात धरला होता मोबाईलचा ते मच्छिंद्र खोमणे आणि माझा दुसरा मित्र नितीन जगताप, हे दोघं एकमेकांच्या मागे पुढे उभे होते। परंतु आमचं लक्ष समोरच्या बाजूला, म्हणजे ज्या बाजूने वाहने येत होती त्या बाजूला आमचं लक्ष होतं। आणि अचानक तुम्ही त्याच्यामध्ये पाहिलं तर माझ्या मागे असणाऱ्या भावाचं एकदम लक्षात येतं की समोरनं आम्ही पूर्णपणे लेनच्या, म्हणजे आम्ही कुठल्याही लेनमध्ये उभे नव्हतो, आम्ही लेन पासून तिन्ही लेनच्या पलीकडच्या बाजूला उभे होतो आणि तो टेम्पो इतका भरधाव आला की तो विदिन सेकंद त्याच्या आणि माझ्या दोघांच्या एकदम लक्षात आलं की हा टेम्पो सुसाट आलाय। म्हणजे ज्या ठिकाणी 30चं स्पीड होतं त्या ठिकाणी तो कमीत कमी 100च्या स्पीडने असेल। तो इतका वाऱ्यागत गेला आमच्या बाजूने। मी जर कुठं थोडं जरी 1 इंच भर जरी नितीन इकडे तिकडे सरकतोय किंवा मेजर इकडे तिकडे सरकतात तर त्या ठिकाणी आम्हाला चौघांनाही मृत्यूचा सामना करावा लागला असता, इतकं त्याचं स्पीड होतं। आम्हाला तो आमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात सुद्धा आला नाही। आता आम्ही त्याच्या पाठीमागे आहोत, त्याला शोधतोय की तो एवढ्या स्पीडनी का जात होता। कदाचित तो दारू पिल्यानंतर 100% असू शकतो, कारण तो 3 लेन सोडून 4थ्या लेन मध्ये जिथे लेनच नव्हती अशा ठिकाणी तो आला होता। तिथून डायरेक्टली तो परत जिथं बॅरिकेड होतं तिथून डायरेक्ट परत मेन लेन मध्ये आला। म्हणजे अशा पद्धतीने इतके सुसाट गाड्या त्या रोडवरती चालतात। मग प्रशासन नुसतं म्हणतंय ते, मग अशा लोकांना त्या ठिकाणी माझ्या माहितीनुसार मला कळालं की जिथं आम्ही उभे होतो त्या ठिकाणी पोलिसांची चौकी आहे, परंतु एकही पोलीस सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित नव्हता। त्यामुळेच कुठेतरी नियम बनवले जात आहेत, मात्र ते राबवले व्यवस्थित जात नाहीये आणि त्यामुळे वाहन चालकही वेग हा कमी करताना दिसत नाहीये। वसंत मोरेजी, खूप खूप धन्यवाद। तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि तुमच्यासोबत घडलेला प्रसंग जय महाराष्ट्राला सांगितला त्यासाठी। तर हे दृश्य समोर येत आहेत नवले पुलावरील। नवले पूल हा अपघातामुळे सध्या चर्चेत आहे आणि त्यातच वसंत मोरे हे या ठिकाणी पोहोचले असताना ते अपघातातून थोडक्यात बचावले।